नमस्कार मित्रांनो, मी आताच ड्युटीवरून आलो. आता फ्रेश होतो, थोडे कपडे धुवायचे तेवढे धुवायचे. आज आमचं आता बाहेर जायचं नियोजन ठरले. आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तुम्हाला सांगतो कसं काय. माझ्यासोबत आहे माझा मित्र अक्षय, भाऊ अक्षय. दाखवतो पुढे कसं काय होते, पण मजा आहे. ठीक आहे. नमस्कार. मी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन तयार झालेलो आहे जायला. हा अक्षय भाऊ विचार करतो याला सुट्टी पाहिजे. याच्या गावची यात्रा आहे, त्याच्यामुळे ते सुट्टीचा विचार करतो कधी जायचं कधी नाही कधी यायचं. कारण की ह्याच महिन्यात आमची एक्झाम पण आहे, त्याच्यामुळे त्याला लई कन्फ्युजन आहे. पण अक्षय तुझं लग्न नाही त्याची सुट्टी होऊन जाईल. आणि आता आम्ही तयार झालेलो आहे, जातो. कपडे कपडे धुवून तिकडे वाळा वगैरे टाकलेले. आता निघालो आम्ही. आता आम्ही BMPमधनं उतरलो. अक्षय भाऊ सोबत आहेत. आता आम्ही चाललो बस स्टेशनला. बस स्टँडलाच शोधतोय. 2-3 लोकांना विचारलं, ते म्हणले नाही, पण आम्ही आता एका रिक्षावाल्या काकांना विचारलं तर ते म्हणले इथून थेट पुढे जा. आम्ही आता थेट पुढे चाललो आहे. आणि अक्षा म्हणतोय मला भूक लागली. किंवा अजून पुण्यातनं बाहेर पडला नाही तर ह्याला भूक लागली. आता काय करायचं सांगा. आतापासून सुरुवात झाली आमची. बस स्टँड राहिला पाठीमागे आणि बस स्टँडपासून अर्धा किलोमीटर पुढे घेऊन आलो. आता बमलायचं नाही. आमच्या अक्षाला बी समजणं झालं माकडा मारलेला की बाबा बस स्टँड इकडे तिकडे या. आता काय करणार मला बी माहीत नाही, त्याला बी माहीत नाही. तरी इकडं तिकडं थोडा आगे असं करत होते. परत चाललं करत तिथनं सुरुवात आहे. आलो आहे आता स्टँडवर आलो आहे. गावलं तिथं विचारलं एका झाडाखाली असं छोटंसं ऑफिस आहे. विचारलं आता तिथे त्यांना. ते म्हणते 8:30पर्यंत वाट बघा. सोलापूर गाडी आहे, पण तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोट गाडी भेटेल. पण थोडी 8:30पर्यंत वाट बघा. ओके म्हणलं डन. बाकी काय आता आपलं जीवन तर वाट बघण्यातच चाललंय. अजून थोडी वाट बघायची अक्कलकोटला जायला. आता काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि भूक लागली आहे. ड्युटीवरून आलो डायरेक्ट पळापळ. बहुत गडबड आहे भाई, बहुत गडबड आहे. भूक लागली. नमस्कार. आता 3 वाजले ते आम्ही आपल्या बसने इकडं तिकडं कटळत हिलत डुलत महात्मा आपले करत आलेलो आहे. आता आम्ही अक्कलकोटमध्ये उतरलो आहे. आता रूममध्ये चालत चाललो आहे. रूममध्ये सॉरी डोळ्यावर झोप आलेले आहे. रूममध्ये नाही, आम्ही मंदिराकडे चालत चाललेलो आहे. आपल्या अक्षा भाव त्यांच्या चाललं तर आपण बघू काय होतं. मंदिरात दर्शन वगैरे पहिल्यांदा कुठेतरी फ्रेश व्हायला जागा बघू. फ्रेश वचनामध्ये मग नंतर ना पुढचं नियोजन. पहिल्यांदा आता ते जवळपास जातो, मग बघतो कसं काय ते नियोजन. झोप तर भरपूर आलेलं आहे, कारण काल डायरेक्ट ड्युटीवरून आलो आहे. काय आहे. ओह गुड मॉर्निंग. पूर्ण रस्ता मोकळा आहे. आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने, दोघे जणच. आता आम्ही इथंच जे टाकी दिसते टाया टाकीच्या तिथे जाऊन आता फ्रेश झालो. त्याच्या पाठीमागे वॉशरूम तिथे झालो. आता इथून चाललो दर्शनाला. आमच्या अक्षयभाऊ चालले होते रूम गेला. ते जरा मोठ्या मेजाचे मी पण माझे शर्ट कपडे बदलले इथेच रस्त्याच्या बाजूला. थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते. आपण एवढ्या हाय क्वालिटी ब्लॉगर नाही ना झालो की जिथे जाईल तिथे रूम असेल काय असेल, त्याच्यामुळे असं ॲडजस्टमेंट करावं लागतं. आमच्या अक्षय शेटचा तरी युग बघा कसं काय एकदम नेचरच चेंज झाला अक्षय शेटचा. काय अक्षय शेट काय म्हणता तुम्ही, काय म्हणणं आहे तुमचं नक्की? हां ते बघा किती काढायचं इकडे तिकडे. रूम बुक करायला निघाली, पावती काढायला निघाली. पावती फ्रेश होण्यासाठी. मोठे माणूस अक्षय भावांचे हलक्यात खालत्यात काय, मग त्यांना थोडंसं खालती ठेवावं लागतं, घ्यावं लागतं. ते लगेच हवेत जातात ना. आता चाललं दर्शनासाठी. चला परत एकदा चालू, परत एकदा लाईनीत राहायचं. एकदा लाईनीत उभं राहायला चाललो आहे. एकदा लाईनीत गेलो, दर्शन घेतले, पण आरती काय आम्हाला गावली नाही. त्याच्यामुळे आम्ही परत राहायला चाललो आहे.
आम्ही आता मंदिरातनं डायरेक्ट बाहेर आलो आणि आम्हाला आता गाडी भेटतात. आम्ही चाललोय तुळजापूरला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण आलो आहे तुळजापूर बस स्थानकला पोचलेलो आहे. आमचा अक्षय गायब झाला कुठंतरी. सदा का कुठं ना कुठंतरी गायब होत राहते. सारखा त्याला कुठं ना काहीतरी होत राहते. चला आता काहीतरी नाश्ता करतो. भूक लागली या लत्तर पुढचं पुढं आपण चाललो यात्रेला दर्शनाला. आत्ताच नाश्ता केला दर्शन घेतलं. तिथला इलंगा राईस राईसच आहे. खाल्ला 2 प्लेट खाल्ला. भूक लागली होती जास्त. अक्षाला म्हणलं एक घेतं. अक्षा म्हणलं नको मला लय झालं. नंतर नाही कोकलत बसायला लागते. चालू होतं दर्शनाला. गर्दी भरपूर आहे. आत्ताशे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय. इथे अक्षाभाव होती. सगळं झाले. आता आम्ही आमच्या चपल्या शोधायच्या नादात आहे. आता आम्हालाच माहित आहे आमच्या चपल्या कुठल्या भागात येते. त्याच्यामुळे आता आय स्टील कन्फ्युज्ड. व्हेअर इज माय चप्पल. आता चप्पल शोधायला चालले. पहिले आमचा अक्षाभाव म्हणतो हे असं नव्हतं, हे तसं नव्हतं, हे कशासाठी आहे ते बघून भायकले. चालेल भरपूर गर्दी. आमचा बारका पोरगा परत हरवलं. आहे गावले लगा लय झटका बसायला त्याक्षा. चप्पलच काढले असल्या अबे आता वाटच ते होते म्हटल्यानंतर मी तरी काय करणार आहे त्याला. नमस्कार नमस्कार नमस्कार. त्याला आज आमचं टायमिंग जुळतंय का काय होतं काय आम्हाला समजणं झाले. पण आम्ही स्टँडवर आलो. आम्हाला सरगडे बस भेटलेली लगेच लागलेलीच होती. आणि हे बघा पूर्ण रिकामी. वा किती बरे. मनच्याही जागा बी भेटली. खिडकीच्या कडेला बी भेटली. आणि आम्ही दोघं एकत्र बी. सुख म्हणजे नक्की काय असतं. एवढं फिरून उन्हातानात नाही येऊन खिडकीच्या कडेला जागा भेटणं ती बी एकदम सोयीस्कर म्हणजे सुख. आता थेट इथून पुण्याला अर्ध्यामधले व्हिडिओ टाकतो घेतो. असे पळती झाडे पळती गाड्या इकडची घेऊ मजा करू. बरं वाटते. नमस्कार मित्रांनो. हे आदलामधला व्हिडिओ बनवायचा तर राहिला कारण की कंटाळा पण आला होता आणि आपण ह्या क्षेत्रात नवीन आहे त्याच्यामुळे काही लक्षात पण राहत नव्हतं. पण मी आत्ता जस्ट आता रूममध्ये आलेलो आहे. अक्षय थोडा बाहेर गेलेला आहे पण आलो आहे रूममध्ये पोचलो आहे. आता डायरेक्ट तुम्हाला गुड नाईट. कारण की उद्या सकाळ मला परत एकदा ड्युटीवर जायचे सकाळी 6 वाजता. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट झोपणार आहे. भरपूर काय राहिले पण मी पण शिकतोय. समजून घ्या. अजून भरपूर काय आपण करू. हीच सुरुवात आहे. धन्यवाद. गुड नाईट.